ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, तुम्ही ज्ञानदेव आहात, अध्यात्म विद्येचे सार्वभौम राजा, जे आत्मज्ञ आहेत त्यांचे गुरु आहात. आता गुरु शब्दाचे अनेक अर्थ आहेत. गिर्यते असो गुरु, गिरती असो गुरु, गृणाती, अनेक अर्थ आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे सर्वज्ञ होते. मज पामरा हे काय थोरपण. आणि मग धरणे कला बोलू लागले, अरे बाबा इथे काय आला, कशा करता आला तू? तुला जर श्रीमंत व्हायचं होतं प्रयत्न न करता, पंडित व्हायचं होतं अभ्यास न करता, तुला माऊलीचं सामर्थ्य माहित नाही का रे? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोली, अंगी ऐसे बळ रेडा बोली, भरील ते काय नोहे महाराज, भरील ते काय नोहे महाराज. महाराज ही उपाधी वारकरी परंपरेमध्ये फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आहे. करील ते काय नोही महाराज. आणि मग त्या धरणेकरेला उपदेश केला ब्राह्मणा, अरे ऐश्वर्य आणि पांडित्याच्या का नादी लागला? तुझं उचित आणि चांगलं व्हावं जर तुला वाटत असेल तर तू एकच उपाय कर. त्याबद्दलच मला चिंतन मांडायचं आहे. तू ऐश्वर्य आणि पांडित्य ही उपाधी आहे, गबाळ आहे तिथे, त्याच्या तू छंदामध्ये पडू नको, पण तुझं चांगलं हो म्हणून सांगतो तुला. एक गोविंद 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 गोविंद, मनाला गलिया छंद, मनाला लिया छंद, मनाला गलिया छंद, मनाला लिया छंद, गोविंद ते काया मग गोविंद ते काया. तुकोबरांची नामसाधना आहे. अनेक मार्ग आहेत. योग मार्ग, जप, तप, अनुष्ठान, याग, कर्मज्ञान मार्ग आहे. परंतु महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, दुसरे आम्ही मार्ग जाणत नाही. तुकोबाने आपल्या परमार्थाचं रहस्य भजन कीर्तन निवडलं. भजन या पदाचा अर्थ भजसेवायाम, भज भजित तत्व आहे. आत्मसाक्षात्काराकरता तुकोबांनी भजन केलं आणि लोक कल्याणाकरता कीर्तन केलं. हो, असा त्याचा अर्थ आहे. सारं आयुष्य तुकोबरायांचं 42 वर्षाचं आहे. महाराजांच्या चरित्राचा मी समारोप करतो थोडक्यात. तसं एक महिनाभर जरी सांगत बसलं तरी कमी, पण आता
थोडं थोडं मी आपल्या पुढे मांडलंय. तुकाराम महाराज भक्तीनं परमार्थानं परिपूर्ण झाले होते. रात्रंदिवस देवाला प्रार्थना की हे देवा, आता मी शरीर रूपानं लोकात राहू नये, असं काहीतरी करा. आता दिसो नये जन, ऐसे करा नारायणा. खर तर तुकाराम महाराजांचं सधे वैकुंठ गमन हा एक चिंतनाचा अभ्यासाचा विषय आहे. मी जेव्हा युनिव्हर्सिटीच्या चेअरवर बसलो तेव्हा माझ्याही मनामध्ये अनेक प्रश्न होते. लोक असं का बोलतात? विद्रोही म्हणतात तुकोबांची हत्या झाली, वर्णद्वेष्टा लोकांनी तुकोबांना ठार केलं, मारलं. पाकणीमध्ये नाही हो, त्यांनी प्रपंचाला कंटाळून आत्महत्या केली. भोळे बाळे वारकरी म्हणतात नाही, विमानात बसून गेले. गेला तो विमानी बैसोनिया. चिकित्सक अभ्यासक होते ते म्हणायचे, सांगायचे तुकोबा गुप्त झाले, अदृश्य झाले. कुणी सहित झाला, गुप्त तुका. गुप्त झाले, विमानात बसून गेले, आत्महत्या केली, हत्या झाली. नेमकं काय झालं असेल तुकोबांचं? म्हणून पुणे युनिव्हर्सिटीला 350 पानाचा मी अहवाल लिहिला. त्या अहवालाचं टायटल होतं भक्तियोगी संत तुकोबरायांचं वैकुंठ गमन. ऐश्वर्य योग त्याला नाव दिलं, ऐश्वर्य योग आहे. आता तुकाराम महाराजांची हत्या व्हायला ते काय युतीचं आघाडीचं राज्य होतं? स्वराज्यामध्ये तुकोबांची हत्या कोण करणार होतं? राजा छत्रपती, तुकाराम महाराज आणि स्वराज्य हा एक अनुबंध आहे. बरं, तुकाराम महाराज जर नसते तर राजा छत्रपतीला स्वराज्य मिळवणं कठीण गेलं असतं. घटना नीट ऐकून ठेवा, जबाबदारी प्रभू तुम्ही. तुकोबांनी अवस्था पाहिली राष्ट्राची आणि महाराज उद्विग्न झाले. तेव्हा पुण्यामध्ये राजे छत्रपती 15 वर्षाचे होते. तुकाराम महाराजांनी राजा छत्रपतींची भेट घेतली आणि निवेदन केलं, राजे आपण स्वस्थ बसला, देशामध्ये काय चालू आहे? थोरबा युगाचे आश्चर्य, ब्रह्मकर्म उत्तम सार, सांडोनिया द्विजवर दावल पीर पूजताती. ऋत्वीचे ब्राह्मण त्यांनी देव धर्म अर्चा सोडून दिली. दावल पीराची पूजा करता येते. बैसोनिया तक्ता, अन्याय पीडिती लोक. तुकाराम महाराजांनी राजा छत्रपतीकडे जी तक्रार केली ती 3 अभंगात आहे. तक्तासना बसून चुकीचा न्याय देतात. अन्याय पीडिती लोक, निचाचे चाकर, चुकल्या खाती मार, मोठी आपत्ती राजे, स्वराज्य मिळवा. स्वराज्याची मूळ प्रेरणा तुकोबांनी दिली राजांना. इतिहास न करता येत नाही. राजांना चेवाला स्वराज्याचा, पण स्वराज्याकरता सैनिक पाहिजे ना. कुठून आणायचे सैनिक? राजांनी आपल्या राजदूतांना सांगितलं, मावळाचा दौंड्या पिटवा, लोकांना सांगा सैन्यात भरती व्हा.
जो सैन्यात भरती होईल त्याला बसायला घोडा मिळेल, पायात चांदीचा तोडा मिळेल. खेड्यापाड्यामध्ये दौंड्या पिटवल्या, पण एकही सैनिक मिळाला. तोड्या करता आणि घोड्या करता आपण मरायचं का? शत्रूशी युद्ध करायचं का? एकही मिळाला नाही. राजदूत परत आले, महाराज एकही सैनिक, एकही व्यक्ती यायला तयार नाही. राजे छत्रपतींनी तुकोबांना शब्द दिला होता, स्वराज्याचा मी प्रयत्न करतो, पण सैनिक नाही, करायचं काय? शक्ती पाहिजे ना. तुकारामांना निरोप गेला. महाराजांनी पुन्हा राजांची भेट घेतली. राजे उद्विग्न होऊ नका, नाराज होऊ नका, मी तुम्हाला सैनिक मिळून देण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी जी कीर्तनं केली ती मावळ प्रांतात, पुण्याचा पश्चिम भाग, दऱ्याखोऱ्यात जाऊन कीर्तनं केली. त्याकरता पायकी नावाचे अभंग लिहिले. तुकारामांच्या अभंग गाथेमध्ये पायकीचे अभंग, राष्ट्रभक्तीचे अभंग आहे. तुकोबांचा राष्ट्रधर्म हा फार प्रखर होता. लोकांमध्ये जाऊन सांगितलं, अरे स्वराज्य महत्वाचं आहे, राजा छत्रपतीला सहाय्य करा. तुकोबांच्या प्रबोधनामुळे, आव्हानामुळे हजारो प्रामाणिक शिवसैनिक त्यांना मिळाले आणि राजा छत्रपतींना स्वराज्य मिळवता आलं. याची शिवाजी महाराजांना जाणीव होती. रोज तुकोबा आणि वेळ मिळेल त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांचं कीर्तन ऐकायला जायचे, लोहगावला जायचे, देहूत जायचे. जिथे जिथे महाराजांचं कीर्तन आहे असं कळालं की छत्रपती हजर. अनेक प्रसंग मला माहिती आहे. मी चरित्राचा संशोधक असल्यामुळे सारे बारकावे मला माहिती आहे. आणि अशा पद्धतीनं स्वराज्यामध्ये तुकोबांची हत्या कसं शक्य आहे? मी चॅनल पुढे बोलतोय, जर अशी दुर्घटना महाराष्ट्रामध्ये घडली असती तर राजा छत्रपतीनं हत्यारा ठेवला नसता. हे कुलकर्णी, देशपांडे तुम्हाला दिसलेच नसते. तुमचे श्राद्ध, तर्पण, पिंडदान तुम्हालाच करावे लागले असते. तुकारामांच्या हत्येची कल्पना ही मूर्खपणाची कल्पना आहे. मग तुकोबांनी आत्महत्या केली का? कसं शक्य? आत्महत्या तुकोबा करणं संभवनीय नाही, कारण तुकोबांचा अभ्यास मोठा होता. तुकाराम महाराज वेदशास्त्र पुराणांचे अभ्यासक होते. भारतीय धर्मशास्त्रामध्ये आत्महत्या करणं दोष मानलाय, अपराध मानलाय. कधी कधी किरकोळ कारणाकरता माणसं जीव देतात. थोड्यासाठी रागाला जीव दिला गंगेत. शास्त्रकार म्हणतात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची श्राद्ध, तर्पण, पिंडदानादी कर्मही शक्य नाही. औषधिकच होत नाही, त्याचं सद्गतीच मिळत नाही त्याला. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी आत्महत्या करतात म्हणून नागपूरमध्ये 2 दिवसाचं सेमिनार ठेवलं होतं. त्या सेमिनारमध्ये आत्महत्या करणं कसा दोष आहे याच्याबद्दल मी सविस्तर चर्चा मांडलेली आहे. पुस्तिकाच काढली त्यांनी त्याच्यावर. अति त्याई देता जीव नये किंवा देवाशी. देवाला अशा लोकांची दया नाही, करुणा नाही.
धर्मशास्त्राप्रमाणे आत्महत्या करणं सर्वात मोठा अपराध आहे, पाप आहे. काही आपत्ती येऊ द्या. तुकोबांचा अभ्यास मोठा होता. पाहिली पुराणी दांडोळली दर्शने. गरुड पुराणाचं प्रेतकल्प प्रकरण आहे. त्या प्रेतकल्पामध्ये आत्महत्या कसा दोष आहे याचा सविस्तर विचार आलेला आहे. मग विमानात बसून गेले का? हो, विमानात बसून गेले. कसे गेले? जसे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी परराष्ट्रामध्ये दौरा मारतात नाही का, त्यांचं स्वतंत्र विमान आहे. परराष्ट्रामध्ये जाताना त्यांना निरोप द्यायला आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी जातात. विमान उड्डाण घ्यायला लागलं की ते दरवाज्यात येतात आणि सर्वांना हात करून अभिवादन करतात. तसे तुकाराम महाराज गेले. म्हणे रामेश्वर सकळा पुसोणी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोणी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोणी. म्हणे रामेश्वर सकळा पुसोणी. गेला तो विमानी. गेला तो विमानी. म्हणे रामेश्वर म्हणे रामेश्वर सकळा पुसोणी. वारकऱ्यांची सद्भावना आहे. जया पूजले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. स्वतः पांडुरंगानं विमानामध्ये बसवलं, त्यांची अर्चा केली, पूजा केली. गेला तो विमानी बैसून. हे खरं आहे. अदृश्य झाले, गुप्त झाले, असा एक प्रस्ताव आहे. खरं आहे ते. पण आता ही प्रक्रिया कळायला अवघड आहे तुम्हाला. तुकारामाजाने आपल्या स्थूल सूक्ष्म देहातले परमाणू ईश्वराच्या विराट रूपात विलीन केले. चित्त उपाधी नष्ट होता, तिच्यातलं उपहित चैतन्य सर्वाधिष्ठान चैतन्यात विलीन केलं. कीर्तन करता करता अदृश्य. तुकारामाजाने आपल्या पंचभौतिक देहाचा अतिप्रसव आणि त्रैगुणाचा प्रतिप्रसव केला. आता अतिप्रसव, प्रतिप्रसव वेदांतातल्या प्रक्रिया आहेत. अष्टांग योगाचं अनुष्ठान करून योगी जी अवस्था प्राप्त करतो ती अवस्था तुकोबांनी कीर्तनाने सिद्ध केली. मला वाटतं तेच आजचं व्याख्यानाचं टायटल आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य तरी ऋणी देवाईसा. काय भाग्य असेल तुकोबांचं. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. तो अर्थ निज ठेवा. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. तेव्हा गुप्त झाले, विमानात बसून गेले. या सर्व बाबींचा विचार करून 350 पानाचा तो अहवाल आहे. त्या अहवालाचं परीक्षण केलं जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर सरांनी. आणि त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीला कळवलं की डॉक्टर ललितकरांनी जो निष्कर्ष मांडला तो 100% वैज्ञानिक आहे. तुकारामाजांचा वैकुंठ गमन हे सूर्यप्रइतकं सत्य आहे. पुणे विद्यापीठाने तो अहवाल अमेरिकेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पाठवला
आणि ऑक्सफर्डच्या अभ्यास मंडळामध्ये त्याचं वाचन झालं. त्यांनी तो इंग्रजीत रूपांतरित केला. बरं काय, त्याची पहिली प्रत जेव्हा देहूला पंतप्रधान नरेंद्रभाई आले तेव्हा त्यांच्या मी हातात ठेवली. त्यांनी त्याचं वाचन अवलोकन केल्यानंतर खूप खुश झाले. 103 देशानं मान्य केले की संत तुकोबऱ्यांचा वैकुंठ गमन हे सूर्य प्रकाशा इतकं सत्य आहे. ती प्रक्रिया मला थोडक्यात आपल्याला सांगायची आहे. तुकोबा रात्रंदिवस प्रयत्न करत होते. जे भेटेल त्याला त्याला विचारायचे का हो पुसावेचे ह्याची वाटे, जे भेटे तयाशी स्वर द्या. देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, कायला राखील काया राखील, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, कायला राखील कायला भेटेल त्याला विचारायचे. तुकोबऱ्यांच्या भाग्यानं त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनकादिक भेटले. सनक, सनंदन, सनत कुमार आदी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. हो, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संकादिक जाण परम भक्त, हो संकादिक जाण परम भक्त, संकादिक जाण संकादिक जाण परम भक्त, श्रवणे कीर्तने झाले ते पावन, 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 संकादिक जाण परमभक्त. त्यांना पाहून तुकोबा आनंदाने बेहोश झाले. संकादिक, तुम्ही देवाच्या जवळ राहता. माझी विनंती आहे आपल्याला, तुका म्हणे मज आठवा, म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, पाठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या सदैव वैकुंठ गमनाची मी आपल्याला शास्त्रीय उपपत्ती सांगतोय प्रक्रिया.
मूळ लवकरी पाठवा. तुम्ही संकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. जबाबदारी टाकली त्यांच्यावर. तुका म्हणी मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा. संकादिक हसू लागले. महाराज, देवाला लवकर आणावं असं वाटतं ना तुम्हाला? मग एक काम करा. एखादी महनीय व्यक्ती, महाराज असेल, नेता असेल, त्याने बरोबर कार्यक्रमाला वेळेवर यावं म्हणून जबाबदारी ड्रायव्हरला सांगावी लागते. ड्रायव्हर साहेब, साहेबांना महाराजांना बरं वेळेवर आणा बरं का. तसे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विनंती केल्यानंतर संकादिक म्हणू लागले, अहो देव जो आहे ना पांडुरंग, हा गरुडवाहन आहे, गरुडाला सांगा. तुकोबारायांनी त्यांनाही प्रार्थना केली, गरुडाचे पायी ठेवीन वेळा वेळा डोई, वेगे आणावा तो हरी, मजा दिना ते उद्धरी. गरुडजी म्हणाले, महाराज मी लवकर आणलो, पण आईसाहेबांनी त्यांना सोडलं तर, त्यांनी त्यांची तयारी केली तर पाय लक्ष्मीची हाती, तिशी हवे का कुळती. तुकोबानी लक्ष्मीलाही प्रार्थना केली आहे. लक्ष्मी आईसाहेब म्हणू लागल्या, महाराज ते शेषावर निद्रिस्त आहेत, ते जागे झाले की पुढचं मी सर्व करीन, तुम्ही शेषाला विनंती करा. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. तेव्हा शेष, लक्ष्मी, गरुडा, संकादिक्या सर्वांना तुकोबांनी विनंती केली की काही करा, पण देव येईल असं काही, लवकर येईल असं काही करा. रात्रंदिवस तुकोबा प्रभूची वाट बघत होते. कैसी दशा येईन माझे अंगा, चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा कैसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा चित्त पांडुरंगा. वैकुंठ रूप होण्याकरता, वैकुंठाला जाण्याकरता तुकोबा आतुर झाले होते. रात्रंदिवस तळमळ करत होते. आणि तो दिवस जवळ आला. फाल्गुन शुद्ध दशमीचा दिवस. शालिवाहन शके 1571, इसवी सनाप्रमाणे 1650. तेव्हा तुकोबांचं वय होतं 41 वर्ष, 1 महिना आणि 17 दिवसाचं आयुष्य. देव आले तेव्हा 10 दिवसाचं आयुष्य. सारं आयुष्य तुकाराम महाराजांचं 42 वर्षाचं आहे. ते अधिक सांगितलं मी. 41 वर्ष, 1 महिना आणि 17 दिवस एवढं आयुष्य आहे. 17तले 7 दिवस आधी दशमी, फाल्गुन शुद्ध दशमी. दामप्रभू गरुडावर स्थिर स्थानापन्न होऊन आलेले आहेत. गरुड येतो फडात्कारे, नाभिमाने म्हणत गरुडाचा फडात्कार ऐकला. तुकोबांचा ठाम विश्वास आला की स्वतः देवच आहेत. आपल्या भक्तांना, साधकांना बरोबर घेतला आणि देवाला सामोरा गेले. वारकरी पंथाचा इतिहास आहे. कर्तुमा कर्तो अन्यथा कर्तुम, सर्वशक्तिमान परमात्मा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या प्रेमा करता महाराजांच्या घरी आले. काय भाग्य असेल. पाहुणे घराशी आजी आले, ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, ओ पावणे घराशी आजी आले, ऋषिकेशी काय करू उपचार,
कर्तुम कर्तुमन्यात हा कर्तुम सर्वशक्तिमान परमात्मा पाहुणा आलाय. उपचार काय करावेत? कर महाराजांचं ऐश्वर तसं. काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. आवले अगं देव आलेत. आवली आईसाहेब स्मित हसू लागल्या. कशाला काळजी करता? व्यवस्था करते. जारीच्या कन्या होत्या, त्या कन्या रांधल्या. कन्या जर पाण्या माझी रांधिल्या आणि प्रभू पुढं समर्पित केल्या. मग निस्सीम भाव उल्हासे मजार पावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलतया जेव. निस्सीम भाव पूर्ण असल्यामुळे कन्यादशमी म्हणतात त्याला. आजही दिहू गावात या दिवशी अन्न शिजत नाही. संपूर्ण अशा प्रकारचं दिहू क्षेत्रामध्ये ज्वारीच्या किंवा बाजरीच्या किंवा तांदळाच्या कन्या रांधल्या जातात. त्याला आंबील म्हणतात. तुकोबांचं आडनाव आंबिले पडण्याचं कारण ते आहे. आंबिले, देवाला आंबील खायला घातली. हे मूळचे जावळीचे इनामदार चंद्रगुप्त मौर्यांचा वंश, मोरे कुलोत्पन्न. व्यापार धंद्यामुळे लोक त्यांना वाणी म्हणत. शेती व्यवसायामुळे कुणबी. खानदानी मराठा तुकोबा. सुची श्रीमंत घण्यात तुकोबांचा जन्म आहे. आंबिले. म्हणून देवाला त्या दिवशी आंबील नैवेद्य होतो पांडुरंगाला. प्रभूनं तृप्तीचा ढेकर दिला. महाराज आनंदाने बेहूस झाले. कारण पाहुण्यानं ढेकर दिला की मालक खुश होतात. तृप्त झाली म्हणून. ढेकरे जेवण दिसत शेसाचे नाही तरे खाचे खुंता खुंते. म्हणून मुखशुद्धीला काही दिलं पाहिजे. विडा तांबूळ काही नव्हतं. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. तुका म्हणे मी दुर्बळ. तुका म्हणे दुर्बळ. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे दुर्बळ. तुका म्हणे दुर्बळ. तुका म्हणे दुर्बळ. मुखशुद्धीला तुळशी दळ. देव तृप्त झाले. आनंदाने बेहोश झाले. महाराज वैकुंठाला न्यायला आलोय. तयारी करा. तुकाराम हसू लागले. प्रभू आला तुम्ही, आभारी आहे मी तुमचा. पण तुमचा मुहूर्त चुकला. आज दशमीचा दिवस आहे. आम्हा वारकऱ्यांचा आज नेमधर्म असतो दशमीला. तुकोबांचा नेमधर्म होता. तुकाराम महाराज दशमीच्या दिवशी गळ्यात विना टाळ घेऊन संपूर्ण देव पंचकृषीला परिक्रमा करायची. भंडारा, भामचंद्र, घोराडा, कारंजा सर्वत्र फिरायचे. दशमी एक व्रत करू दिंडी दर्शन. देव म्हणले ठीक आहे. उद्या जमला महाराज. तुकाराम महाराज म्हणजे प्रभू कसं शक्य उद्या? उद्या म्हणजे एकादशी. एकादशी व्रत करू हरी जागरण. एकादशी व्रत करू हरी जागरण. व्रत एकादशी कर्ण उपवास गाहिनार निशिमुखी नाम. एकादशीच्या मध्यरात्री तुकाराम महाराजांनी धर्मपत्नी आवलीला उठवलं. आवले ओठ ओठ आवले ओठ. आईसाहेब धडपडत उठल्या. मध्यरात्रीला, एकादशीच्या मध्यरात्रीला. का उठवलं? कशा करता उठवलं मला? त्या रात्री आईसाहेबांचं आणि जगद्गुरु तुकोबांचं भांडण झालं. ते भांडण तुकाराम महाराजांनी 13 अभंगात लिहून काढलं. गुरुदेव मामासाहेब दांडेकर त्या भांडणाला पूर्ण बोध म्हणायचे. आवली म्हणजे माया आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ब्रह्म. ब्रह्ममायेचा तंटा होता तो. आवले ऐक,
काय बोलता बोला. उठीत ते कुठे ते टाळ. उठला का तुम्हाला टाळ कुटायचाच धंदा. का उठवलं, कशा करता उठवलं. तुकाराम महाराज हसू लागले. आवली काय भाग्य आहे तुझं. उद्या सोमवार आहे, द्वादशी पर्व काल आहे. दीन शुद्ध सोम सकाळी पातला. 100 वर्षानं योग आलाय तुमच्या सप्त्यात तो. यावर्षी ही चैत्र शुद्ध द्वादशी सोमवारी आली. दीन शुद्ध सोम सकाळी पातला. द्वादशी घडला पर्व काळ. द्वादशी घडला पर्व काळ. हो पण मला एक का सांगता, कशा करता सांगता. आवले पर्व काळ आल्यामुळे, सोम आणि द्वादशी आल्यामुळे सडा समार्जन कर, सर्व टापटीप कर. आपल्या घरी ब्राह्मणांना बोलून आण. बीजापाचारोणी शुद्ध करी म्हण. वैकुंठाला जाण्यापूर्वी तुकोबांना ब्राह्मणांचं स्मरण झालं. ही जाणीव आजच्या ब्राह्मणांनी ठेवली पाहिजे की जगद्गुरु तुकोबांची ब्राह्मणावर किती श्रद्धा होती. धोंड्या कोंड्या बंड्या ठेवतील, तुकाराम चालत नाही. त्याला धोंडोपंत, कोंडोपंत, बंडोपंत. कडू सत्य हे काही. लाखो लोक ऐकताय हे सर्व आणि त्या जबाबदारीनेच बोलतो मी. द्विजापाचारोणी शुद्ध करी म्हण. देवोदान यथाविधी. आवली संतापली. ब्राह्मणाला देवाने तुमचं माझं कसं व्हायचं. तुकोबांचा प्रपंच फार मोठा होता. 3 मुलं आणि 3 मुली. महादेव आणि विठ्ठली 2 मुलं. जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा अवली गरोदर होत्या. 6 महिन्याचा गर्भपोटात. वैकुंठ गमनानंतर 3च महिन्यात नारायण महाराजांचा जन्म आहे. काशी आणि काशीबाई, गंगाबाई आणि भागीरथीबाई या 3 कन्या. मोसे जांभूळकर आणि गाडी इनामदार या 3 घराण्यामध्ये 3 मुली आहेत. महिपती बाबांनी वर्णन केलं आहे. सर्व देऊन टाकू त्यांना, आपलं कसं व्हायचं. तेव्हा तुकाराम महाराजांनी आवलीला सांगितलं, लावले वेळी आहे का तो. नको चिंता करू. वस्त्र या पोटाची नको चिंता करू. वस्त्र या पोटाची नको चिंता करू. वस्त्र या पोटाची माऊलिया मोती पांडुरंग. माऊलिया मोती पांडुरंग. नको चिंता करू. वस्त्र या पोटाची माऊलिया मोती पांडुरंग. माऊलिया मोती पांडुरंग. पूर्णबोध श्री भरतार संवाद. धन्यवाद जी ऐकला. मामासाहेब दांडेकर म्हणायचा, हा वाद ज्यांनी ऐकला, अभ्यासला तो धन्य आहे. आवलीचा आणि तुकाराम महाराजांचा एकादशीच्या मध्यरात्री झालेला हा वाद आहे. 13 अभंग आहेत. महाराज म्हणाले, महाराज तयारी करा. पारणं सुटल्यावर जायचं ठरलंय ना. तोही दिवस गेला. तुकोबांनी गावोगावच्या लोकांना, भक्तांना निरोप पाठवले की वैकुंठाला न्यायला देव आलेत, तयारी करा. तुकोबांची इच्छा होती. राजा रुक्मांगदानं सर्व नगरी वैकुंठाला नेली. आपणही आपल्याबरोबर देहू गाव परिसरला भाविकांना बरोबर घेऊन जाऊ. गावोगावच्या लोकांनी निरोप झाले. पण त्या काळात तुकोबांचं वैकुंठ गमन हस्यात पठरलं.
वेडा तुक्या विचार करी बडबड फार बोल नाही की कोणाचे कथे नागवाची नाची. हसायला आले लोक. एकही व्यक्ती आली नाही. तुकोबा उद्विग्न झाले. लोक त्यांनी विचार केला येतील कसे लोक. पुढे होळीचा दिवस आहे, होळीचा सण आहे, लोकांना आनंद लुटायचा असेल, बोमा मारायच्या असतील. देवाला आग्रह केला, देवा थांबा, होळीपर्यंत थांबा. तोही दिवस गेला. अहम भक्त पराधीन, भक्तांच्या अधीन देव झाल्यामुळे प्रतिपदेपर्यंत थांबले. मग मात्र देवाला धीर धरवेना. महाराज पूर्ण सप्ताह झालाय. सप्ताह म्हणजे सप्त म्हणजे 7, म्हणजे दिवस, 7 दिवस झाले. तयारी करा. आणि मग मात्र तुकोबांनी स्वयंउद्धाराचा निर्णय घेतला. मनाला दोष देऊ लागले. लोकांची मी काळजी करायचं कारण नव्हतं. जन तरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरणते त्यांचे ध्यास नाही. उद्विग्न झाली महाराज. म्हणून मागे परतले मन. आत्मोद्धाराचा निर्णय घेतला. द्वितीयेच्या प्रातःकाळात तुकोबा उठले. इंद्राणीचं स्नान केलं आणि देवार्चन करण्याकरता विठ्ठल रुक्माईच्या देवळात गेले. तुकोबांची ग्रामदेवता, कुळदेवता. तुका म्हणे जाते संका. आता आजचा दिवस कुलदेवतेचा दिवस आहे. आज लोक भैरवाला, उद्या खंडोबाला, देवीला जातात. गेलंच पाहिजे. कुल धर्म ज्ञान, कुल धर्म साधन, कुल धर्म कुल धर्मानी भारतीय धर्मशास्त्रामध्ये कुलधर्म, कुलाचार, कुलदेवता याचं मोठं महत्व आहे. आपलं आरोग्य स्थिर राहावं, ऐश्वर्य स्थिर राहावं, कुटुंबातले कलह थांबावेत, शत्रूपासून, हिंस्र प्राण्यापासून आपलं रक्षण व्हावं म्हणून धर्मशास्त्रामध्ये कुलदेवतेची आराधना सांगितली. बरं काय, म्हणून न चुकता माणसं भैरव, देवी, खंडोबा ही महाराष्ट्राची कुलदैवत आहे. ठीक आहे, तुकाराम महाराजांनी काही विरोध केला नाही त्यांना. पण महाराजांची कुलदेवता विठ्ठल, तिथं गेले महाराज. विठ्ठल रुक्माईची पूजा केली, आरती ओवाळली आणि महाराज आवेशात उभे राहिले. देवाला आवाहन केला, हो पांडुरंगा, वैकुंठाला निघालोय, अनुमती द्या. त्या दिहोगावच्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती थरथर कापू लागल्या. त्या मूर्तींचा इतिहास पहिल्या दिवशीच मी आपल्याला सांगितला. त्या आल्या कशा देवला. शेवटी त्या मूर्तीने आपल्या माना वाकावल्या. तुकोबांचा समज झाला की देवानं अनुमती दिली म्हणून देहोगावच्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीच्या माना वाकलेल्या आहेत. महाराज मंदिराच्या बाहेर आले. पांघरण्याकरता वाकळ घेतली, भजनाचा टाळ बरोबर घेतला आणि महाराज देहोगावच्या उत्तर दिशेत आले. उत्तरेला स्मशान होतं. स्मशानामध्ये आले. नांदुरकीचं झाड आहे. त्या नांदुरकीच्या झाडाखाली तुकोबांनी आपलं वैकुंठ गमन मांडलं. आणि त्या नांदुरकीच्या झाडाखाली महाराजांनी कीर्तन करायचा निश्चय केला, निर्णय घेतला. शेवटचं कीर्तन महाराजांचं. आता तुकाराम महाराजांच्या शेवटच्या कीर्तनात कोण कोण हजर होतं, काय निरूपण तुकोबांनी केलं, हा एक स्वतंत्र दिवस सांगावा लागेल. अभंग होता, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन, देहाच्या निरसणी पाविजया ठाया. बाडामध्ये नोंद या. वासुदेव महाराज देहूकर तुकोबऱ्यांचे पंतू, त्यांच्या बाडाच्या पोथ्या माझ्याकडे आहेत.
त्यांच्या हस्ताक्षरातली नोंद आहे. तुकोबांनी अभंगावर कीर्तन केलं अखेरचं. श्रोते जमले. कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हारपंत कुलकर्णी, अबाजी पंत कुलकर्णी, कोंडोपंत लोकरे, देहोचे ग्रामजोशी, महाजी पंत, नावजी माळी, शोभा कासा, सोनबा ठाकर, मालजी गाडी, कानोबा राय, गौरशेटवाणी, फक्त संताजी जगनाडे राहिले होते. सुदुमरे गावचे तिली. त्यांना निरोप केला. महाराज वैकुंठाला निघाले. तो तेलाचा घाना हाकत होता. त्याला वाटलं एवढा वेळा पूर्ण करू आणि मग जाऊ, म्हणून तेवढा वेळा पूर्ण करावा या छंदात पडले. तेवढ्या तुकोबा वैकुंठाला गेले आणि तो धावत पळतच आला. पश्चाताप करू लागला. त्यांनी काही अभंग केले, त्याला घाण्याचे अभंग म्हणतात. एका वेड्यामुळे मी वेड्यात पडलो. तुकोबा मला भेटले नाहीत. मला वचन दिलं होतं. ते वचन नंतर काल मी कथा सांगितली आपल्याला. ती श्रोते जमले. श्रोत्यामध्ये कोण कोण श्रोते होते? संत मैपती महाराज ताराबादकरांनी शेवटचं अखेरचं कीर्तन मोठं बहारदार सांगितलंय. सांख्य तत्वज्ञ भगवान कपिल महामुनी पहिल्या रांगेत. त्याच्या शेजारी भगवान शंकर तपोनिधी, जीवनमुक्त प्रभू दत्तात्रय, सुरेंद्र महेंद्रादी देवता. सारा स्वर्ग खाली उतरला अखेरचं कीर्तन ऐकायला. आणि तुकाराम महाराजांना त्या अखेरच्या कीर्तनात चेव आला. आणि चेवामध्ये त्यांनी श्रोत्यांची वल्गना केली. समोर जे बसले होते सांख्य तत्वज्ञ कपिल, त्यांच्या हनवटीला हात लावला. घोटवीन लाळ, या ब्रह्मवेत्याला मी लाळ घोटायला लावी. त्यांची अवस्था पाहून भगवान शंकर घाबरले. तुकाराम महाराजांनी त्यांच्या गंधीने ह्या तपोनिधाला अभिमान सोडायला हवी. सांडवीन तपोनिधा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन. ऐका जरा मी काय बोलतो ते. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. तुकोबांची काया शरीर ब्रह्मभूत होऊ लागलं. ब्रह्म म्हणजे ब्रह ब्रुहिरुद्ध, अनुरेणुयाण महतो मैयाण, अशी अवस्था तुकोबांची. कीर्तन करता करता अदृश्य झाले. अखेरचं कीर्तन आहे. कुडी सहित झाला गुप्त तुका. विमानात गेले, गुप्त झाले, अदृश्य झाले. अनेक प्रस्ताव आहे. ते सर्व सविस्तर मांडले मी. ते इंग्रजीमध्ये ते पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. जगाने मान्य केलंय की तुकोबांचं वैकुंठ गमन ही खरी घटना आहे, सत्य घटना आहे. ही विज्ञान आहे. शरीराचं विघटन करता येतं, संघटन करता येतं. पंचभौतिक देह विघटन केला. प्रकृतीचा तो भाग त्या भागाविरुद्ध जसं घटाकाश मदाकाशामध्ये विलीन व्हावं, तसे महाराजांनी आपलं शरीर भगवत स्वरूप केलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होयंग हरिरूप. 5 मिनिटं राहिली, घाबरू नका. आता हे सांगितलंच पाहिजे. वैकुंठ गमन काल आपण सांगितलं होतं, ते पूर्ण केलं पाहिजे. थोडक्यात आहे, निलेजींची इच्छा होती की जगद्गुरु तुकाराम महाराज हा एक प्रभाव आहे. बहुजन समाज आणि तुकाराम महाराज एक अनुबंध आहे. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये हजारो तुकारामांची मंदिर मी बांधली. माझ्या मनात हेतूच होता, हा तिथं तुकोबांचं मंदिर व्हावं, घर तिथे तुकोबांचं चित्र लागावं, प्रत्येकाच्या घरामध्ये तुकोबांची गाथा असावी. म्हणून हजारो गाथा छापल्या, लाखो चित्र छापली, खूप मंदिरं बांधली. ज्या गावाने मंदिर बांधलं त्या गावाला तुकोबांची मूर्ती दिली मी. प्रचाराचा भाग होता.
विचार प्रचारात आणि प्रसारात यावा म्हणून. डॉक्टरेट करताना पण तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावरच केली. 20-25 पुस्तकं ग्रंथ मी तुकोबांचं चरित्र तत्वज्ञानावर लिहिली. कीर्तन करता करता दृश्य झाले. पण भाविकामध्ये समज झाला की महाराजांचं काय झालं, कुठे गेले महाराज, आता होते कुठे गेले. 3 दिवस सर्व श्रोते टाळकरी बसून राहिले स्मशानात. विकल्प झाला, भ्रम झाला, आता होते महाराज कुठे गेले. 3 दिवसानंतर चमत्कार झाला. रंगपंचमीचा दिवस होता, द्वितीयेला गेले. द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमीच्या दिवशी टाळ आणि कंता धाडिली निशाणी. तुकाराम महाराजांनी 5 अभंगाचं एक पत्र, भजनाचा टाळ आणि पांघरण्याची वाकळ. लोकांना माहीत होती ही वाकळ सतत तुकोबांच्या अंगावर असायची. वाकळ म्हणजे गोधडी आणि भजनाचा टाळ. टाळ आणि कंता धाडिली निशाणी. पहिला अभंग, ग्यारे ओळखोणी सज्जन. लोकांनी ओळखली तुकोबांची वाकळ आहे. इनामदारांच्या वाड्यात ती वाकळ होती, मी स्वतः पाहिली. तुझं टाळ होता, तो टाळ उचलून मल्हारपंत कुलकर्णी नावाचा एक ब्राह्मण तुकोबांचा शिष्य होता, त्याने तो उचलून टाळ आपल्या घरी नेला. वैकुंठ लोकांना आलेला. त्या टाळावर त्यानं मंदिर बांधलं. मल्हारपंत कुलकर्णी चिखलीकर, देहू आळंदी रस्त्यावर चिखली गाव आहे, त्या चिखलीचा तो ऋत्विज होता. ग्राम जोशी तुकोबांचा द्रुपद्या शिष्य होता. त्या टाळावर मंदिर, टाळाचं मंदिर आहे म्हणून त्या गावाला चिखली टाळगाव म्हणतात बरं का. तुकोबांचा हा टाळ आहे. आणि मग पंचमीच्या दिवशी तुकोबांचा जय जयकार सुरू झाला. म्हणून देहू क्षेत्रामध्ये काला जो होतो तो पंचमीला होतो प्रसाद. तशा पद्धतीचा सर्व भाग या ठिकाणी मांडला. खूप बोलण्यासारखे विषय. आपलं भाग्य आहे. महाराष्ट्र भूमी, देहू क्षेत्र, बहुजन समाज, जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि म्हणून आज राष्ट्र राज्य याकरता ही आपली अस्मिता आहे. तुकाराम महाराज ही आपली अस्मिता आहे, समाजाची अस्मिता आहे. त्या अस्मितेचा विचार जगद्गुरु तुकोबांच्या द्वारा प्रगट होतोय. समस्त ग्रामस्थ मंडळी, धामणगाव तालुका इगतपुरी. आता हे का सांगायचं तर चॅनलमुळे सांगायचं बरं का. इथं धामणगाव भरपूर आहेत, पण काही लोक आता जरी इथे नसले पण ऐकतात चॅनलवर ऐकतात. मी पाहतोय ते सारखं कुठे कुठे पाहिलं जातं. तेलंगणात, आंध्रात, मला काल तेलंगणातून आंध्रातून फोन आले, महाराज कुठे आपण, ऐकतोय आम्ही हे सर्व. बेळगावचे 6 फोन होते. फार उत्तम कल्पना आहे, लक्षात ठेवा. हे यूट्यूब चॅनल असल्यामुळे आता चंद्र सूर्य मोबाईल आहे तोपर्यंत हे धामणगावचा हा सुवर्ण महोत्सव हा लोक पाहणार आहे. वा, पुढची पिढी पाहणार आहेत. फार चांगली गोष्ट केली ही करताना. तशा अर्थानं खेडगाव आहे धामणगाव. समस्त ग्रामस्थांनी 50 वर्ष ही परंपरा चालवली, भजनी मंडळांनी चालवली. आता अनेक मंडळी माझी परिचित होती, जुनी लोक. या गावाला प्रेरणा देण्याचं काम अनेक महात्म्यांनी केलं. त्यामध्ये शिरूर तालुक्यात राळेगण आहे. त्या राळेगणचे आता इथं नाकापासून तर शेंडीपर्यंत इथपर्यंत गंध लावायची ती बरं का. मला 2दा-3दा त्यांनी नेलं होतं राळेगणला. काय नाव माझं आठवण आहे मला, पोपट महाराज.
त्यांनीच सर्व तीर्थ ती आळंदी दिंडी सुरू केली आणि आपल्या त्या बाबाच्या गळ्यात मारून दिली. त्यांनी ती परंपरा चालवली. आता ठीक आहे, सप्ताहाला प्रेरणा त्यांनी दिली. प्रातस्मरणीय गुरुवर्य माधवबाबांचाही आशीर्वाद आपल्या परिसराला आहे, गावाला आहे. त्यांचा आशीर्वाद, ग्रामस्थांचं कष्ट, प्रयत्न. आता सर्व गोष्टी जरी असला, मी मगा म्हटलं तांदूळ उत्तम आहेत, गावरान तूप आहे, मसाला आहे, सर्व गोष्टी आहेत, पण सुगरण महत्त्वाची ना. वा. साहित्य असून जमत नाही, त्याला आकार देण्याचं काम आपल्या गावचे भूमिपुत्र, आज वारकरी पंथामध्ये जिल्ह्यामध्ये मोठा प्रभाव आहे त्यांचा, त्यांच्यामुळेच आज निवृत्तीनाथ महाराजांचं काम मार्गी लागलं आहे. खरं सांगतो मला, अक्षर पुसले म्हणजे अर्थ पुसत नाही. मला सर्व जाणीव आहे. त्यांच्या प्रयत्नामुळेच पंतप्रधान निधीतून, प्रसाद योजनेतून पैसे मिळाले, काम सुरू झालं. आता आणखी मिळत आहेत, प्रस्ताव गेलेत. 100 कोटी रुपये खर्चाचं संस्थान उभं राहत आहे. हळूहळू चांगली गोष्ट, केलं काम त्यांनी, प्रत्येकाने केलं. जे जे विश्वस्त म्हणून आले ते सर्व कार्यरत आहेत. पण उल्लेख निलेशजी गाढवे पाटलांचा करावाच लागेल. हो, त्यांनी खूप मोठा आकार त्या कामाला दिला आणि आपल्या जन्मभूमीविषयी मोठं आकर्षण. त्यांचं बालपण मी पाहिलं, तरुण पण बघतोय, सध्याचाही काल बघतोय. अत्यंत प्रतिकूल वातावरणात आज दोघाही भावांनी प्रपंचात प्रगती केलेली आहे, उत्तम प्रगती केलेली आहे. आणि आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग कुठेतरी सत्कर्मात जावा. एकही सप्ताह असा नाही की जिथे त्यांचं योगदान नाही, आर्थिक योगदान नाही. आणि आपल्या भागातला एकही महाराज नाही की ज्यांना निलेश भाऊनी काही मदत केली नाही, काही सहकार्य केलं नाही. कोणाला औषधं दे, कोणाला आरोग्याकरता काही मदत कर, कोणाला कपडे घेऊन दे. त्यांना लहर आली की मला पण देतात आणून दे. हो, लक्षात ठेवा, चांगली गोष्ट आहे. आज त्यांचं नेतृत्व लाभलं आहे. आमचे नंदूभाऊ, आपले गावचे पुढारी नेते आणि सर्वच मंडळी, तरुण मंडळी, सर्वांनी उत्तम रीतीनं हे कार्य पार पाडलेलं. आता शेवटचं, आजचा महाराज तर आपल्या परिचयाचाच आहे आणि उद्याच्या तर घरचेच आहेत. तेव्हा एका अर्थानं 100% हा सप्ताह यशस्वी झाला असं माझं मत आहे. लक्षात ठेवा, या निमित्तानं गावालाही फायदा आणि पंचकृषीलाही फायदा. साऱ्या पंचकृषीतील भाविकांना ऐकायला मिळाली. कुठं ऐकायला मिळणार? आता चंद्रशेखर महाराज हे वेदमूर्ती आहेत, त्यांचं येणं, चैतन्य महाराजांचं येणं, डॉक्टर म्हणजे विद्यावाचस्पती, वकील असे जयवंत महाराज बोधले. त्यांनी यादीच करताना अशी डायमंड लोकांची केली का विचारू नका. उत्तम रीतीनं कार्य पार पाडलं आहे. मलाही त्यांनी सेवेची संधी दिली. जगद्गुरु तुका, आता मला काही 5 लोक काय 10 लोक काय, कधी मी हा विचार केला नाही. आपण देवाकरता करायचं आहे परमार्थ, परमार्थ हा परमार्थाकरताच करायचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबांचं काही संक्षेपानं सिद्धांतपूर्वक चरित्र मी मांडलं. मृदंगाची साथ आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य किरणजी महाराज गोसावी, की जे निलेश महाराजांचे प्राणप्रिय मित्र आहेत, खूप मित्र आहेत. लक्षात ठेवा, आमचा तुकाराम महाराज तर आता डायमंड आहे, शुभम महाराज आहे. आता शुभम महाराजां विचारसागर तोंडपाठ करतोय आता, तो फार चांगली गोष्ट आहे. हळूहळू होत राहील. आणि साऊंड सिस्टीम पण उत्तम आहे. दुर्दैवानं त्यांचा अपघात झाला तरीसुद्धा कार्यरत आहे ती मंडळी. आणि मंडप तर विचारू नका. आता असा मंडप कधी व्हायचा? मंडप म्हणजे मंडपच आहे, नाही का? आपली ताकद नाही एवढा मोठा मंडप द्यायची, पण केली योजना आपण सर्वांनी.
सर्व उत्तम रीतीनं हे कार्य 100% त्याहीपेक्षा अधिक टक्का दिला पाहिजे. 101% हे कार्य यशस्वी आणि योग्य झालं. धर्मसंस्कार, भक्तिसंस्कार, ज्ञानसंस्कार आणि आदर्श नागरिक बनवण्याकरता निश्चितपणे हा सप्ताह कामाला येईल, उपयोगाला येईल असं या ठिकाणी मी अभिप्राय रूपानं सांगतो. ही सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, भक्तराज जटायू महाराजांच्या चरणी, प्रभुरामचंद्राच्या चरणी आणि आपल्या ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणी समर्पण करून माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. झटपट म्हणतो का भैरवी. धन्य म्हणविन इहलोकी लोक, धन्य मनविन इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका दिलेला, भाग्य आम्ही तुका दिलेला. भाग्य आम्ही तुका तुकाराम 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 आपल्या श्री क्षेत्र धामणगाव या ठिकाणी वैकुंठवासी पोपट महाराज गाजरे यांच्या प्रेरणेनं हरिभक्त परायण माधव महाराज घुले यांच्या आशीर्वादानं गेल्या 50 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी चालू आहे. परंतु महाराज या वर्षी सप्ताहाला विशेष महत्त्व आहे. 50 वर्ष पूर्ण झालं म्हणून सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी आपल्या गावचे भूमिपुत्र निलेश महाराज गाडवे यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम पार पडत आहे. मी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. सप्ताहाचा आजचा 7वा दिवस आणि या ठिकाणी तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन यावर विषयावर हरिभक्त परायण दोराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांनी अतिशय चांगलं चिंतन केलं. त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असले पाहुणे मंडळी, त्यात विशेष करून शिलापूरहून आलेले भास्करराव भिकाजी कांडळ यांचंही स्वागत करतो. गावातील ग्रामस्थ, महिला बंधू भगिनी सर्व उपस्थित राहिले त्यांचंही स्वागत. या ठिकाणी वादक गायक यांनी सर्वांनी साथ दिली त्यांचंही स्वागत. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी हरिपाठ होईल. नंतर 6 ते 8 हरिभक्त परायण उमेश महाराज दसरथे यांचं कीर्तन होईल. सर्वांनी उपस्थित राहा, सर्वांना विनंती करतो. वाह. आदरणीय जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर
यांनी जे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं चरित्रपर 3 दिवसाचं व्याख्यान दिलं, भाग्य आम्हा तुका देखियेला या विषयावर. खरं तर महाराजांनी याचं स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे. असे अनेक ग्रंथ महाराजांनी लिहिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे संत तुकारामांचे मंदिर उभारले गेले त्या मंदिरांसाठी मूर्ती देण्याचं मोठं कार्य महाराजांनी केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांची सार्थ अभंग गाथा लिहिण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. असं जर सांगायला गेलं तर पूर्ण 1 तास लागेल. महाराजांच्या कार्याची संपूर्ण लिस्टच मोठी आहे खरं बघायला गेलं तर. आणि अत्यंत मला तात्या आदराने सांगावंसं वाटतं महाराजांविषयी की महाराजांनी हे आमंत्रण आपल्या ग्रामस्थांचं स्वीकारलं आणि तोच प्रभाव महाराजांच्या कीर्तनाला 5-5, 10-10 हजार भाविक ऐकण्यासाठी असतात. परंतु आज गावचे संख्या जरी कमी असले परंतु वाणीमध्ये आणि त्यांच्या सांगण्यामध्ये जो प्रामाणिकपणा आणि तो प्रभाव तो कुठेही त्यांनी कमी होऊ दिलेला नाही. त्याबद्दल महाराजांचे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानतो. सप्ताह कमिटीच्या वतीने आजचा जो प्रहार आहे या सर्व कमिटीच्या वतीने महाराजांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शेला घ्या, शेला इकडे ना एक जण. नाही तुम्ही तिथेच थांबा ना. तुम्ही इकडे ना एक जण इकडे ना. हां एकाने शेला टाका, एक जण शाल टाका. हां आता फ्रेम घ्या अर्जुन बाबा, फ्रेम घ्या. फिल्म घ्या. आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने व कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण महाराजांचं स्वागत करूया. महाराजांना उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो. महाराजांचा नुकताच अमृत महोत्सवी वर्ष संपन्न झालेलं आहे. आम्हा सर्वांना त्यांचं शतक महोत्सव साजरा करण्याची संधी पांडुरंग परमात्मा देवो आणि त्यांना उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना हनुमंतराय यांच्या चरणी करतो. त्यानंतर या कथेसाठी ज्यांनी मृदंगाची उत्तम साथ केली असे आमचे सर्वांचे प्रिय आणि अत्यंत सुस्वभावी असलेले गोड मृदंगवादक महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंगवादक किरण महाराज गोसावी यांचा देखील सन्मान या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हां अण्णा बसा 2 मिनिटं बसा. यानंतर ज्यांनी अत्यंत गायनाची उत्तम अशी साथ दिली आदरणीय महाराजांच्या छत्रछायेखालीसाठी ते लहानचे मोठे झालेले आहे असे तुकाराम महाराज शिंदे गायनाचार्य यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकार करावा. पहाऱ्यावाले कुठे या नाही ना तुम्ही तुम्ही पहाऱ्यावाले का मागे काय मागे एवढं हा. यानंतर आदरणीय शुभम महाराज यांनी सुद्धा उत्तम गायनाची साथ दिली. त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. शुभम महाराज रोकडे, अरे वा, वंजरवाडीकर, वा वा. शेला टाका अगोदर, फ्रेम टाका. इकडे घे. शेला टाका.